नमस्कार मित्रांनो, मी शिवम पवार. मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत आणि ऑनलाईन फॉर्म भरण्यापासून ते शेवटपर्यंत भरपूर जणांच्या मनामध्ये भरपूर असे प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर शेवटपर्यंत नीट व्हिडिओ पहा. व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण नक्की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यामध्ये मिळतील. तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ठेवा. म्हणजे येणाऱ्या तुम्हाला सर्व अपडेट्स लवकरात लवकर मिळतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, फॉर्म भरताना भरपूर जणांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत. त्याची उत्तरं देण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ नीट शेवटपर्यंत पहा. सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. आपण प्रश्न सुरू करूयात. पहिला प्रश्न आहे जो की ॲपचा प्रॉब्लेम आहे. ॲप चालत नाही. यावेळेस काय करावं? तर मित्रांनो, तुम्ही लवकर सकाळी किंवा निवांत रात्री जर फॉर्म भरला तर लगेच तो फॉर्म सबमिट होतो. तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही. आता काय झालं आहे, लाखो जणं फॉर्म भरत आहेत, त्यामुळे हा प्रॉब्लेम येत आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने लवकर सकाळी किंवा निवांत रात्री फॉर्म भरा. दुसरा प्रश्न आहे, काही जणांनी अगोदर फॉर्म भरलेले आहेत आणि आता ॲप अपडेट झालेलं आहे, तर पुन्हा फॉर्म भरावा का? तर पुन्हा फॉर्म भरायची गरज नाही, कारण तुम्ही ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे. पुन्हा फॉर्म तुम्हाला भरता येणार नाही. काही प्रॉब्लेम तुम्हाला होणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता अगोदर ज्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि तो फॉर्म चुकलेला आहे, तर तो दुरुस्त होणार नाही, कारण दुरुस्तीचा काही नवीन प्रक्रिया आलेली अजून तरी नाही. जर दुरुस्तीसाठी काही प्रक्रिया आली तर आपल्या चॅनलवरती नक्की व्हिडिओ येईल. त्यानंतर पुढचं आहे, सर्व फॉर्म आपण इंग्रजी भाषेमध्ये भरावा का मराठी भाषेमध्ये भरावा, असं भरपूर जण विचारतात. तर तुम्ही इंग्रजी भाषेमध्ये जे काही तुमचं आधार कार्डवरती नाव आहे, बँक पासबुकवरती नाव आहे, तशाच पद्धतीने भरा, इंग्रजीमध्ये भरा. कारण आपलं जे काही बँकेमध्ये जर पाहिलं तर इंग्लिशमध्ये जे काही आपलं नाव असतं, तर पैसे येण्यास काही अडचण येऊ नये म्हणून मी तुम्हाला हे सजेस्ट करतो आहे की तुम्ही इंग्रजीमध्ये जास्त करून फॉर्म भरा, जे की त्यांना समजायला एक प्रॉब्लेम होणार नाही. सरकारला जे काही समजायला प्रॉब्लेम होणार नाही. त्यानंतर पुढचाच प्रश्न आहे, ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी कोणती वेबसाईट आलेली आहे का, असे विचारत होते. तर अजूनही कोणतीही वेबसाईट आलेली नाही. तुम्ही नारी शक्ती दूत जे ॲप आहे, त्या ॲपमधूनच फॉर्म भरायचा आहे. नारी शक्ती जे काही ॲप आहे त्याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि वेळेच्या वेळी ते ॲप अपडेट आलेलं आहे का चेक करायचं आणि ते ॲप अपडेट करायचं, म्हणजे ॲपमध्ये जो काही बदल झालेला आहे तो तुम्हाला समजेल. आता जेव्हा तुम्ही नारी शक्ती ॲप इन्स्टॉल करता, त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जातो. तर तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो तुम्ही टाका. तुम्ही म्हणताय कोणाचा टाकायचा? तुमचा जो आहे तो टाका आणि त्यानंतर प्रोफाईल अपडेट करावी लागते, ज्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव, ईमेल आय डी, नारी शक्तीचा प्रकार विचारला जातो. जेव्हा तुम्ही नारी शक्तीचा प्रकार टाकता, त्यावेळेस तुम्ही जी व्यक्ती आहात, तुम्ही बचत गट अध्यक्ष असाल, तुम्ही सेतू केंद्रवाले असाल, तुम्ही जे काही अंगणवाडी सेविका असाल, असे ऑप्शन येतात. तर तुम्ही जो व्यक्ती आहे, गृहिणी आहे, महिला आहे, तो व्यक्ती सिलेक्ट करा आणि फॉर्म अपडेट करा, म्हणजे प्रोफाईल अपडेट करा. याचं काय होईल, तर तुम्ही आता ते अपडेट केल्यानंतर कोणत्याही व्यक्तीचा कोणाचाही तुम्ही फॉर्म भरू शकता. घरातले फॉर्म, बाहेरचे फॉर्म, शेजाऱ्यांचे फॉर्म, कोणाचेही फॉर्म, कस्टमरचे फॉर्म भरू शकता. कारण यामध्ये काही मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. तुम्ही सर्वांचे फॉर्म त्या ॲपमध्ये भरू शकता. तुम्ही कोणताही व्यक्ती असू द्या, सामान्य महिला किंवा सेतू, जे तुम्ही नारी शक्तीचा प्रकार निवडाल त्यानुसार तुम्ही कोणाचेही फॉर्म भरू शकता. त्यामध्ये काही लिमिट अजून तरी आलेलं नाही. आता फॉर्म भरायला सुरू झाल्यानंतर काय काय ऑप्शन येतात. पहिला ऑप्शन येतो महिलेचं नाव. आता महिलेचं नाव काय टाकणार, तर आधार कार्डवरती जे काही नाव आहे, आधार कार्डवरती जे काही स्पेलिंग आहे ते पूर्णपणे टाकायचं आहे. आधार कार्डवर जसं नाव आहे तसं तिथे फुल नाव, पूर्ण नाव टाकायचं आहे. दुसरा ऑप्शन येतो ज्यामध्ये पतीचे किंवा वडिलांचे नाव विचारलं जातं. आता पतीचे किंवा वडिलांचे नावला काय करणार, ज्या महिलेचं लग्न झालेलं आहे त्यांच्या पतीचे नाव टाकायचं. पती सिलेक्ट करायचं आणि त्या ठिकाणी त्या बॉक्समध्ये पतीचं नाव टाकायचं. आणि ज्या मुलीचे लग्न झालेले नाही, आता एखादी मुलगी तिचं लग्न झालेलं नाही, तर तिने काय करायचं, आपल्या वडिलांचं नाव टाकायचं. वडील सिलेक्ट करायचं आणि वडिलांचं नाव टाकायचं. सिंपल आहे. तिसरा ऑप्शन येतो महिलेचे लग्नापूर्वीचे नाव. आता हा ऑप्शन नवीन ॲड करण्यात आलेला आहे. लग्नापूर्वीचं नाव टाकायला लावलं आहे. आता इथे काय करायचं आहे, हा ऑप्शन मॅन्डेटरी नाही आहे. ज्या महिलेचं लग्न झालेलं आहे, आता ज्या महिलेचं लग्न झालं त्यांनी लग्नापूर्वी जे काही नाव होतं आपलं ते तिथे टाकायचं आहे. आणि आता जी महिला आहे, जी मुलगी आहे, तिचं लग्नच झालं नाही, त्यांनी हा ऑप्शन सोडून द्यायचा, कारण तो ऑप्शन मॅन्डेटरी नाही.
तिसरा पॉईंट तुम्हाला समजला. चौथा पॉईंटला जन्मतारीख येते. आता जन्मतारीख कोणती टाकायची? जी आधार कार्ड वरती आहे तीच जन्मतारीख तिथे सिलेक्ट करायची आहे. आणि ही जन्मतारीख तुम्ही 21 कमीत कमी वय ते 65 वयापर्यंत ही जन्मतारीख तुम्ही सिलेक्ट आता करू शकता. तसेच 5वा जो ऑप्शन येतो त्यामध्ये अर्जदाराचा संपूर्ण पत्ता विचारला जातो. आता अर्जदाराचा संपूर्ण पत्ता काय टाकणार? आधार कार्डप्रमाणे हा जो काही पत्ता आहे तो टाकायचा आहे. आता अर्जदाराचा पत्तामध्ये तुम्ही कुठे राहताय, शेजारची खूण वगैरे टाकायचे. त्यानंतर खाली आला ना, तुम्हाला आधार कार्डप्रमाणेच तुमचा जिल्हा काय आहे, आधार कार्डप्रमाणेच सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा, गाव, ग्रामपंचायत, नगरपंचायत, महानगरपालिका हे तुम्ही तिथे ऑप्शन दिलेले आहेत त्यानुसार तुम्ही टाकायचं आहे. आणि पिनकोडसुद्धा आधार कार्डप्रमाणेच टाकायचे. जी काही सर्व माहिती आहे ती आधार कार्डप्रमाणेच टाकायची आहे. अगोदरच्या फॉर्ममध्ये कसं होतं, जन्म ठिकाण वगैरे विचारले जात होते, पण आता तो ऑप्शन काढून टाकण्यात आलेला आहे. पण इथून पुढे जरी तुम्हाला सर्व माहिती आधार कार्डप्रमाणेच टाकायची आहे. 6 नंबरला त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जातो. आता ज्या महिलेचा तुम्ही फॉर्म भरताय ना त्या महिलेचाच तिथं मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर चालू असावा, लक्षात ठेवा, बंद मोबाईल नंबर टाकू नका. त्यानंतर 7वा ऑप्शन होतो ज्यामध्ये आधार क्रमांक तुम्हाला विचारला जातो. आता आधारचा नंबर टाकायचा आहे. ज्या महिलेचा तुम्ही फॉर्म भरताय त्या महिलेचा आधार कार्ड नंबर तुम्ही व्यवस्थित टाका, चुकवू नका. आधार कार्डवरती जसा असेल तसाच व्यवस्थित टाका, कारण सर्व गोष्टी आधार कार्डच्या नंबरवरती अवलंबून असणार आहेत. त्यानंतर 8वा ऑप्शन होतं ज्यामध्ये शासनाच्या योजनेचा लाभ घेत आहात का तुम्ही, असं विचारलं जातं. आता जर तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल, आता शासनाच्या भरपूर अशा योजना असतात, संजय गांधी, श्रावणबाळ, PM किसान, अशा प्रकारच्या भरपूर योजना असतात. तर त्याचा जर लाभ घेत असाल तर तुम्हाला होय करायचं आहे. आणि जी काही तुम्हाला रक्कम मिळते, महिन्याला जी काही रक्कम तुम्हाला या योजनेअंतर्गत मिळते ती टाकायची आहे. पण लक्षात ठेवा इथे एक पॉईंट, तुम्हाला जर 1500 किंवा 1500पेक्षा जास्त रक्कम जर मिळत असेल तर मात्र तुम्ही या योजनेमध्ये अर्ज करू शकत नाही. हे GRमध्ये दिलेलं आहे, मी मनाचं सांगत नाही. मग ती कोणतीही योजना असू द्या, तुम्हाला जर 1500 किंवा त्याच्यापेक्षा जास्त रक्कम भेटत असेल तर तुम्ही यामध्ये लाभ घेऊ शकत नाही. आता जर तुम्हाला यामध्ये कोणतीच रक्कम भेटत नाही, म्हणजे कोणत्याच योजनेचा लाभ भेटत नसेल तर तुम्ही तिथे नाही ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. पॉईंट क्लिअर झाला. 9वा ऑप्शन येतो वैवाहिक स्थिती निवडायला, ज्यामध्ये अविवाहित आहे का महिला, विवाहित आहे का, विधवा आहे का, परित्यक्त्या आहे, निराधार आहे, घटस्फोटित आहे. जी काही महिला आहे त्या महिलेला विचारा काय आहे आणि यापैकी एक ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. आता निवडल्यानंतर खाली 10वा ऑप्शन येतो महिलेचा जो काही जन्म आहे तो परराज्यात झालेला आहे का. आता जी महिला आहे, जर महिलेचा दुसऱ्या राज्यामध्ये जन्म झाला असेल तर तुम्ही काय करणार, तिथे होय सिलेक्ट करायचं. आणि होय सिलेक्ट करून ज्या राज्यामध्ये जन्म झालेला आहे ते राज्याची लिस्ट तुमच्यासमोर येईल, ते राज्य सिलेक्ट करायचं. आणि ज्या महिलेचा जन्म महाराष्ट्रात झालेला आहे तर त्यांनी काय करायचं, तिथे नाही सिलेक्ट करायचं. झालं क्लिअर. आता 11वा पॉईंट येतो ज्यामध्ये अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील विचारला जातो. आता ज्यामध्ये बँकेचं नाव, महिलेचं नाव, बँकेचा खाते क्रमांक आणि IFSC कोड अशा प्रकारची माहिती विचारली जाते. आता ही सगळी माहिती पासबुकवरती जी आहे ती टाकायची. बँकेचं नाव टाका, बँक ऑफ महाराष्ट्र किंवा काय काय असेल तुमचं ते. त्यानंतर महिलेचं नाव म्हणजेच जी काही महिला अर्जदार आहेत तिचं पूर्ण नाव टाका, बँकेचा अकाउंट नंबर नीट टाका आणि IFSC कोड टाका, व्यवस्थित टाकून घ्या. त्यानंतर कोणतेही बँक अकाउंट चालेल. भरपूर जण विचारतात कोणते बँक अकाउंट टाकायचं, तर कोणतेही बँक अकाउंट चालेल, काही अडचण नाही. आता जॉईंट खाते जर असेल तर ते अपलोड करू नका, कारण जॉईंट अकाउंटचं कसं असतं, 2 जण असतात, त्यांचे आधार कार्ड कोणाला लिंक आहे, कुठल्या बँकेला लिंक आहे ते कळत नाही, त्यामुळे जॉईंट खातं अपलोड करू नका. पोस्टाचं जर खातं तुम्ही असेल, पोस्टाचे भरपूर खाते असतात, तर पोस्टाचं जर खातं तुम्ही अपलोड करत असाल तर IPPP जे करा, इंडियन पेमेंट पोस्ट बँकेचं जे काही खातं असेल तरच तुम्ही तिथे त्या बँकेची माहिती टाकू शकता. या गोष्टी लक्षात ठेवा. कोणतं बँक अकाउंट चालेल, जॉईंट चालेल का, हे सगळं सांगितलं आहे. आणि पोस्टाचं सुद्धा भरपूर जण विचारत होते कोणतं चालतं, तर IPPB फक्त चालणार आहे. या गोष्टी क्लिअर झाल्या. त्यानंतर 12वा आपला आधार कार्ड क्रमांक आणि बँक खात्याला जोडला आहे का, अशा पद्धतीने ऑप्शन येतो. तर तिथं होय करायचं आहे. होय करायचं आहे तरच तुम्हाला पैसे येतील, कारण त्या आधार कार्डच्या माध्यमातून पैसे मिळणार आहेत. 13वा पॉईंट आहे कागदपत्र अपलोड करायचे आहेत. आता कागदपत्र काय काय अपलोड करायचे आहेत नीट समजून घ्या, मी व्यवस्थितरित्या तुम्हाला सगळं सांगतोय. कागदपत्र अपलोड करताना नक्की कोणती काळजी घ्यायची आहे ते पहा. कागदपत्र अपलोड करताना जी काही फोटोची साईज आहे, आता तुम्हाला 5 MB पर्यंत
असावी. म्हणजे 5 MB पर्यंत करण्यात आलेली आहे. सरकारने आता त्यामध्ये बदल केला आहे. 1 MB होती, आता 5 MB पर्यंत आहे. तर 5 MB पर्यंत तुम्ही फोटो अपलोड करू शकता. शक्यतो जे काही कागदपत्र आहेत ते ओरिजिनल असतील तर त्याचा फोटो काढा आणि ते अपलोड करा. आणि जर काहीच ऑप्शन नसेल तुमच्याकडे, म्हणजे ओरिजिनल सापडतच नसतील, तर मात्र तुम्ही झेरॉक्ससुद्धा अपलोड करू शकता. ही सुद्धा तुम्ही सुविधा वापरू शकता. ओरिजिनल असेल तर फोटो काढून अपलोड करा, नाहीतर झेरॉक्स असेल तर झेरॉक्सचा फोटो टाका, काही प्रॉब्लेम नाही. आता पॉईंट काय काय लक्षात ठेवा ते पहा. आधार कार्ड जर तुम्ही जिथे अपलोड करणार आहे ते दोन्ही बाजूने अपलोड करायचं आहे. पहिला ऑप्शन येतो आधार कार्ड अपलोड करा, दोन्ही बाजूचं, फ्रंट साईड आणि बॅक साईड दोन्ही बाजूचं अपलोड करा. आता तुम्ही म्हणाल की हे एका फोटोमध्ये कसं घ्यायचं, दोन्ही एका फोटोमध्ये कसं, फ्रंट साईडचा फोटो काढा, दुसऱ्या साईडचा फोटो काढा आणि ते एकत्र करा. एकत्र कसं करायचं त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मर्ज करायचं, मर्ज फोटो त्याची लिंक आहे, ती लिंक दिलेली आहे, तिथे जावा आणि आपलं दोन्ही फोटो अपलोड करा आणि एक फोटो त्याचा तयार होईल, तो फोटो तुम्ही आधार कार्डमध्ये अपलोड करा. त्यानंतर दुसरा ऑप्शन येतो तुम्हाला डोमासाईल सर्टिफिकेट किंवा 15 वर्षाचा जो काही पुरावा आहे तो तुम्हाला अपलोड करायचा आहे. आता इथे भरपूर जण कन्फ्यूज होतात की काय करायचं नक्की. तर डोमासाईल सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. आता डोमासाईल सर्टिफिकेट ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी काय करायचं, 15 वर्षापूर्वीचं जे काही रेशन कार्ड आहे ते तुम्ही अपलोड करू शकता. आता 15 वर्षापूर्वीचं ज्यांच्याकडे रेशन कार्डसुद्धा नाही त्यांनी 15 वर्षापूर्वीचं मतदान अपलोड करू शकता. आता काही जणांकडं मतदान कार्डसुद्धा 15 वर्षाचं नाही तर त्यांनी जन्म दाखला अपलोड करू शकता. आता जन्म दाखला पण ज्यांच्याकडे नाही त्यांनी 15 वर्षापूर्वीचा शाळा सोडल्याचा दाखला अपलोड करू शकता. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता यापैकी कोणी रेशन कार्ड, कोणी मतदान कार्ड असे कोणी काही पण अपलोड करेल तर लक्षात ठेवा, रेशन कार्ड जर तुम्ही अपलोड केलं तर त्याची दोन्ही बाजू अपलोड करा, दोन्ही बाजू फोटो काढा आणि ते मर्ज करा, दोन्ही एका फोटोमध्ये मर्ज करा. मर्ज करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि मतदान कार्डसुद्धा तसंच, जर कोणी मतदान कार्ड अपलोड करत असेल तर त्याची दोन्ही बाजू अपलोड करा, फ्रंट आणि बॅक. आता रेशन कार्डची तुम्ही भरपूर जण विचारता कोणती साईड अपलोड करायची. रेशन कार्ड उघडलं ना तिथे कुटुंब प्रमुखाचं पहिल्या पेजवरती नाव असतं ते आणि शेवटचं एक पान असतं त्यामध्ये सर्व व्यक्तींची नावं असतात ते. तर अशा पद्धतीने हे रेशन कार्डची 2 पानं जे आहे ते त्याचा फोटो काढून तुम्हाला मर्ज करायचं, एकत्र करून अपलोड करायचं आहे. आता भरपूर जण काय विचारतात की रेशन कार्ड आम्ही अपलोड करतो आणि त्यामध्ये आमचं नाव नाही, तर तसं चालणार नाही. लक्षात ठेवा, जे रेशन कार्ड तुम्ही अपलोड करणार आहे त्यामध्ये ते 15 वर्षापूर्वीचंच असलं पाहिजे आणि त्यावरती जे महिला आहेत त्या महिलेचं नाव त्या रेशन कार्डवरती असलंच पाहिजे, तरच तुम्ही रेशन कार्ड अपलोड करा. नाहीतर दुसरा काही ऑप्शन आहे तो तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्म दाखला जर लग्न अगोदरचा असेल, भरपूर जण काय विचारतात की शाळा सोडल्याचा दाखला आमचा लग्नाच्या अगोदरचा आहे, जन्माचा दाखला अगोदरचा आहे, तो अपलोड केला तर चालेल का? अरे मित्रांनो, शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्माचा दाखला यामध्ये काही बदल करता येतच नाही कुणाला. तुमचं लग्न झालेलं असू द्या किंवा झालेलं नसू द्या, तुम्ही जे शाळा सोडल्याचा दाखला आहे ना तुमच्याकडे 15 वर्षापूर्वीचा, तो अपलोड करा बिनधास्त, काय अडचण नाही. जन्माचा दाखला आहे ना तो सुद्धा अपलोड करा, काही अडचण नाही. फक्त लक्षात ठेवा हे दोन्ही अपलोड करताना 15 वर्षापूर्वीचं असलं पाहिजे. आता भरपूर जण विचारतात शाळा सोडल्याचा दाखला कसा ओळखायचा 15 वर्षापूर्वीचा? अरे मित्रा, शाळा सोडल्याची जी काही तारीख आहे ती 15 वर्षापूर्वीची आहे का चेक कर. म्हणजे तुला कळेल की शाळा सोडल्याचा दाखला जो 15 वर्षापूर्वीचा आहे का नाही. तर शाळा सोडल्याची जी तारीख 15 वर्षापूर्वीची असेल तर शाळा सोडल्याचा दाखला बिनधास्त तुम्ही अपलोड करू शकता. आता एखादी महिला दुसऱ्या राज्यातली असेल, दुसऱ्या राज्यातून आपल्या राज्यामध्ये लग्न करून आलेली आहे एखादी महिला, तर आपल्या ते कागदपत्र काय अपलोड करू शकते, त्या ठिकाणी दुसरा जो ऑप्शन आहे अधिवास प्रमाणपत्र, त्या ठिकाणी आपल्या पतीचे डोमासाईल दाखला किंवा शाळा सोडल्यास दाखला अपलोड करू शकते. आपल्या पतीचे जे काही कागदपत्र आहे ते अपलोड करू शकणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, उत्पन्न प्रमाणपत्र जर नसेल तर काय करायचं? तर मित्रांनो, उत्पन्न प्रमाणपत्र जर तुमच्याकडे नाही पण तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे तर यापैकी तुम्ही कोणतेही अपलोड करा. उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही पिवळे रेशन कार्ड अपलोड करा, पिवळे नसेल तर केसरी रेशन कार्ड अपलोड करा. परंतु आता काही जण म्हणतील आमच्याकडे पिवळे पण नाही आणि केशरी पण नाही तर काय अपलोड करायचं? तर मित्रांनो, तुमच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला मात्र उत्पन्न प्रमाणपत्रच अपलोड करावं लागेल. मग इन्कम सर्टिफिकेट काढा. आता भरपूर जण विचारेल की इन्कम सर्टिफिकेट कोणाच्या नावाने काढायचं आणि ते कधीच असलं पाहिजे. तर उत्पन्नाचा जो दाखला आहे म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट आहे ते 2024-25च असावं या वर्षीचं. आणि जो उत्पन्नाचा दाखला काढणार आहे तो कुटुंब प्रमुखाच्याच नावाने काढला पाहिजे तुम्ही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता जे काही रेशन कार्ड अपलोड करतील दोन्ही बाजूने
ते कसे करतील मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, दोन्ही बाजूनेच रेशन कार्डचा फोटो अपलोड झाला पाहिजे. त्याची लिंक तुम्हाला दिली आहे, तिथे जाऊन फ्रंट साईड बॅक साईडचा फोटो तुम्ही अपलोड करा ना, एक फोटो तयार होईल, मग तो तुम्ही फोटो अपलोड करू शकता. अशा पद्धतीने तुमचा हा पॉईंट क्लिअर झाले असतील. उत्पन्नाचा दाखलाचं क्लिअर झालं. आता जन्म दाखला. आता काही जण विचारतील की जन्म दाखला आम्ही आत्ता काढून आणलेला आहे, तुम्हाला कोणीतरी सपोज दिला जन्माचा दाखला, तर तो तुम्ही अपलोड करू शकता का, असे भरपूर जण विचारतात. तर तो सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता, कारण जन्म आपला 15 वर्षापूर्वीच असतो, जन्मतारीख आपली महत्त्वाची असते. तर जन्म दाखला सुद्धा तुम्ही आत्ता जरी काढला तरी अपलोड करू शकता. त्यानंतर तुम्हाला हमीपत्राचा ऑप्शन येतो, अर्जदाराचं हमीपत्र अपलोड करा. आता यामध्ये काय आहे, जे काही हमीपत्र आहे त्या ॲपमध्येच तुम्हाला दिलेलं आहे. जिथे योजना आहे त्या योजनेमध्ये दुसरा ऑप्शन आहे योजना म्हणून, तिथे गेला ना, तिथे तुम्हाला PDF स्वरूपामध्ये ॲप हमीपत्र जे आहे ते ॲपमध्ये मिळेल. आणि ते हमीपत्र तुम्हाला काय करायचं, त्याची प्रिंट काढायची. ती प्रिंट काढल्यानंतर त्यावरती तुम्हाला पेनानेच भरायचं आहे. कोणी बहादूर ती डिजिटल अपलोड करू का म्हणतात. अरे मित्रा, ते हमीपत्र कशासाठी दिलेलं आहे, ते हमीपत्र आपल्याला प्रिंट काढायची त्याची, त्यावरती पेनाने खुणा करायच्या आहेत. सगळ्या अटी आपल्याला मान्य आहेत, बरोबरच्या सगळ्या खुणा करायच्या, त्यामध्ये आपली तारीख टाकायची आजची जी काही असेल ती. त्यानंतर जे काही ठिकाण आपलं आहे, कोणत्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरताय, कोणत्या गावातून भरताय ते, आणि जे काही महिला आहे त्या महिलेचं नाव टाकायचं आणि महिलेची सही करायची आहे. आणि त्यानंतर जे काही हमीपत्र आहे त्यामध्ये अपलोड करायचं आहे. आता काही जण म्हणतात महिलेचा जन्म परराज्यातून असल्यास तिथे कागदपत्रे अपलोड करायची का. खाली हमीपत्राच्या खाली एक ऑप्शन येतो, परराज्यातील कागदपत्रे असेल तर अपलोड करा. तर तिथे अनिवार्य नाही, तो ऑप्शन सोडून द्या. जर जे परराज्यातील असतील, जे महिला दुसऱ्या राज्यातून आपल्या महाराष्ट्र राज्यात आले असतील तर ते तुम्हाला तिथे टाकायचं असेल तर टाका, नाहीतर अनिवार्य नाही. त्यानंतर बँक पासबुक आहे. आता भरपूर काही जे बहादूर म्हणतात की तुम्ही बँक पासबुक अपलोड करायला लावले नाही. तर मित्रा, बँक पासबुक मॅन्डेटरी नाही आहे, अनिवार्य नाही. डायरेक्टली तुम्ही ते सोडून सुद्धा देऊ शकता, कारण जे काही तुम्हाला पैसे येणार आहेत ते आधार DBTच्या माध्यमातून येणार आहेत, आधार DBT ट्रान्सफर. काही जणांकडे बँक पासबुक नसेल तर ते सोडून द्या, काही अपलोड करायची गरज नाही. असेल तर तुमच्याकडे एक ऑप्शन म्हणून तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर 14वा ऑप्शन येतं अर्जदाराचा फोटो अपलोड करायला विचारतो. आता भरपूर जण काय करतात, पासपोर्ट साईजचा फोटो अपलोड करतात. तर मित्रा, तिथे त्यांनी तसं सांगितलं नाही की पासपोर्ट साईज फोटो अपलोड करा, ते म्हणलेत अर्जदाराचा फोटोच अपलोड करायचा आहे. तर जो काही महिला आहे त्या महिलेचा लाईव्ह फोटो घ्या, समोर महिलेचा लाईव्ह फोटो घ्या, पासपोर्ट साईज फोटो अपलोड करू नका, नाहीतर फॉर्म रिजेक्ट झाला तर पुन्हा तुम्हालाच ताप होणार आहे. आता फोटो काढल्यावरती भरपूर जण काय म्हणतात, साईडला असं रेड क्रॉस येतंय, काय झालं, काय चुकला का फोटो. अरे मित्रा, तो रेड क्रॉस यासाठी येतो, त्या रेड क्रॉसवरती जेव्हा तुम्ही क्लिक कराल तर तो फोटो गायब होतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा संधी मिळते की फोटो पुन्हा काढा म्हणून. त्यामुळे काही घाबरायची गरज नाही. जर रेड क्रॉस येत असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. पुन्हा फोटो अपलोड करायचा असेल, फोटो चुकला तर तो रेड क्रॉसवरती क्लिक करायचं आणि तुमचा फोटो जो आहे तो अपलोड तुम्ही पुन्हा करू शकता. तर अशा पद्धतीने हा तुम्हाला फोटो काढून फॉर्म भरायचा, त्याचे टर्म्स अँड कंडिशन ॲक्शन फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा. जेव्हा तुम्ही फॉर्म सबमिट कराल तर तिथे आपण अर्ज केलेले आहेत बाबीमध्ये, तो अर्ज तिथे पडलेला असतो, तिथे तुम्ही अर्ज केलेला आहे तो पाहू शकता. आता फॉर्म भरल्यानंतर भरपूर असे प्रश्न असतात की तुम्ही जर ऑनलाईन फॉर्म भरलाय तर आपण कुठे जमा करायचं आहे का. तर कुठेही फॉर्म जमा करायची गरज नाही, कारण अजून कोणतेही आदेश आलेलेच नाही. सरकारने असं सांगितलं नाही की तुम्ही फॉर्म भरा नंतर कुठेतरी जाऊन जमा करा, असं काही नाही. फक्त ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरल्यानंतर कोणतीही पावती येत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही तुमचा मोबाईल नंबर ॲपमध्ये टाकायचा आणि लॉग इन करायचं, त्यामध्ये केलेले अर्जमध्ये जायचं आणि तिथे तुम्ही तुमच्या अर्जाचं स्टेटस पाहू शकता. आत्ता तुमचा फॉर्म पेंडिंगमध्ये आहे. भरपूर जण म्हणतात आमचा फॉर्म भरला नाही, आमचा फॉर्म पेंडिंगमध्ये. मित्रा, तिथं पेंडिंग का दाखवतोय की आपला फॉर्म पेंडिंग आहे, म्हणजे तो अजून चेक केला नाही. सरकार त्या फॉर्मला चेक करणार, डॉक्युमेंट चेक करणार, माहिती बरोबर आहे का चेक करणार. त्यानंतर तुमचा फॉर्म सर्व बघितला जाईल आणि फॉर्म ॲक्सेप्ट केला जाईल. जेव्हा तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट होईल त्यानंतरच तुम्हाला जे काही पैसे आहेत ते मिळणार आहेत. नंतर एका कुटुंबातील किती महिला अर्ज करू शकतात. भरपूर जण विचारतात की आम्ही 10 महिला आहे, 5 महिला आहे, 2 महिला आहे, 3 महिला आहे, किती अर्ज करू शकतात. तर GRच्या माहितीनुसार मी तुम्हाला सांगतो, GRमध्ये असा उल्लेख आहे की एका कुटुंबातील फक्त एक विवाहित महिला, एक लग्न झालेली महिला आणि एक अविवाहित महिला अर्ज करू शकते. लक्षात ठेवा, म्हणजे एक अविवाहित आणि एक विवाहित, म्हणजे एक लग्न झालेली महिला आणि एक
मुलगी अर्ज करू शकते. त्यांचं वय 21 वर्ष पूर्ण पाहिजे. आता तुम्ही टॅक्स भरत असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. तुमच्याकडे 4 व्हीलर असेल तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. पण ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे तर ते ट्रॅक्टर असतील तर फॉर्म भरू शकतील. काही प्रॉब्लेम नाही. सर्व कागदपत्रावरती लक्षात ठेवा तुमचं नाव, तुमची जन्मतारीख हे सारखं असलं पाहिजे. भरपूर जण म्हणतात आमचं शाळा सोडल्यास दाखल्यावर वेगळी जन्म, आधार कार्डवर वेगळी. असं नाही चालत मित्रा. तुमचा फॉर्म जर रिजेक्ट झाला तर काय करणार? त्यापेक्षा सर्व कागदपत्रावरती तुमची जन्मतारीख, नाव हे सगळं व्यवस्थित करून घ्या आणि तो अपलोड करा. आता ज्यांना ऑनलाईन फॉर्म भरायचा नाही, आता काही जण म्हणतील की आम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा नाही, दुसरा काय ऑप्शन असेल तर सांगा. तर त्या फॉर्मची एक फॉर्म आहे, तो फॉर्मसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. त्याची प्रिंट काढा आणि त्यावर जी काही माहिती आहे ती भरायची आहे आणि ती अंगणवाडी सेविकाकडे जमा करा. असं काय होईल तर अंगणवाडी सेविका तुमचा फॉर्म घेतील आणि ते ऑनलाईन भरतील. ते सुद्धा तेच काम करणार आहेत आणि तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही स्वतःसुद्धा फॉर्म भरू शकता. आता भरपूर जण म्हणतात की अंगणवाडी सेविकांना काही पैसे द्यायची काही गरज नाही. फॉर्म भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना 50 रुपये जे आहे ते सरकार देणार आहे, याचा उल्लेख GRमध्ये केलेला आहे. या गोष्टी सर्व लक्षात ठेवा आणि आपला फॉर्म भरा. या व्यतिरिक्त जर काही अजून तुम्हाला, आता भरपूर सांगितलं आहे, भरपूर व्हिडिओ मोठा झाला, या व्यतिरिक्त काही अडचण येत असेल, काही कमेंट्स असतील, कमेंट बॉक्समध्ये सांगा. टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, तिथे तुम्हाला सर्व माहिती, काही प्रश्न असतील ते विचारा, तिथे तुम्हाला सगळी माहिती भेटेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.